नमस्कार विद्यार्थ्यांनो, सुप्रभात. मी नगमीन टीचर. विद्यार्थ्यांनो, आज आपण आपला 8वा पाठ सखू आजी हा पाठ पाहणार आहोत. तर या पाठाचे लेखक आहे राजन गवस. काय नाव आहे? राजन गवस. आता या पाठाचं नाव सखू आजी असं का ठेवण्यात आलं आहे? या पाठाद्वारे लेखक आपल्याला काय म्हणू इच्छित आहेत ते आज आपण इथे पाहणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, प्रस्तुत पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवनमूल्याविषयीचे भान, तिची प्रगतिशील दृष्टी, निर्णय क्षमता, माणसावरचे प्रेम अतिशय सहजतेने व ओघवत्या शैलीत लेखकाने वर्णन केले आहे. लेखकाने आता या पाठात सखू आजीविषयी काय काय सांगितले आहे ते बघूया आपण. की या पाठात सखू आजीच्या मनातील जुन्या नव्या जीवन मूल्यांविषयीचे भान, मतलब ये जो सखू आजी थी उसको नया और जूना ये जीवन में किस तरीके से चलता है, उसके मूल्य क्या है, इसकी माहिती बहुत अच्छे से थी. तिची प्रगतिशील दृष्टि, मतलब जो सखू आजी थी वो सिर्फ ऐसे ही कुछ भी नहीं सोचती थी. प्रगतिशील मतलब क्या, सक्सेस होने के लिए उसकी दृष्टि कैसी थी. निर्णय क्षमता, वो किस तरीके से सोचती थी, कैसे निर्णय लेती थी, उसकी क्षमता कैसी थी, वो भी यहाँ पर बताया हुआ है. मानसावरचे प्रेम अतिशय सहजतेने, जो लोगों से वो प्यार करती थी वो किस तरीके से करती थी, ये सारी चीजें लेखक ने इस पाठ में बताई गई है. चला आता आपण सर्वात अगोदर पहिला पॅसेज बघूया. सखू आजी परवा वारली. देखो, सखू आजी परवा मतलब क्या, यस्टरडे क्या हुआ, उनकी डेथ हो गई. ही गोष्ट कदाचित सांगण्या इतपत महत्वाची नसेल. अभी ये जो बात है ये इतनी कुछ इम्पॉर्टंट नहीं है, कारण आपण कितीतरी मृत्यू रोज अनुभवत असतो. क्या बोल रहे लेखक यहाँ पे, क्योंकि रोज कोई ना कोई तो मरता रहता ही है. मग सखू आजी मरण पावली, याला विशेष महत्व काय? तो अगर सखू आजी मर गई तो इसमें विशेष क्या है, इसमें इतना इम्पोर्टेंस क्या है, असा प्रश्न कोणीही उपस्थित करू शकेल. ऐसा क्वेश्चन कोई भी कह सकता है. याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. मुझे इसके बारे में कुछ भी बोलना नहीं है. तरीही सखू आजीचा मृत्यू मला खोलवर जखम करून गेला. फिर भी मुझे सखू आजी जो मर गई, उसकी जो मृत्यू हो गई, उसका जखम मुझे अंदर तक गया. आपलं असं काही हरवलं असं मला आजही वाटते. मुझे आज भी ऐसा लगता है कि जैसे मुझसे कुछ तो भी छीना गया है, कुछ तो मुझसे गुम हो गया. हरवलं म्हणजे काय, गुम हो गया है. माझ्या जगण्यातलं एक शुभ्र निरभ्र काही संपलं अशी एक पोकळी वाढते. उनको ऐसा लग रहा है कि उनकी जो जिंदगी थी उसमें से कुछ ऐसा खत्म हो चुका है. कौन सखू आजी, माझी कोण लागत होती ती? अभी लेखक क्वेश्चन कर रहे हैं यहाँ पे, कौन थी ये सखू आजी और मेरी वो कोण लगती थी. बघा, आता आपण तिच्याविषयी जाणून घेऊया. कोणीच नाही, ना माझ्या जातीची ना पातीची. वो उनकी कोई भी नहीं थी, ना उनकी जात की थी ना ही उनके पात की थी. नहीं मतलब कोई रिश्तेदार भी नहीं थी और उनके जातू वाली भी नहीं थी. पण तरीही ती माझ्या जवळची होती. लेकिन फिर भी वो मेरे बहुत ही नजदीक थी. रक्ताच्या माणसा इतकी, जैसे खून के रिश्ते होते हैं ना, उतनी नजदीकी थी वो. सखू आजीचं वय वर्ष 90. देखिए कितने साल की थी वो, 90 इयर्स की थी. हातात काठी, वाकून कमान झालेले शरीर, मतलब वो हाइटेड थे तो एकदम बुढ़ी झुक गई थी. इतनी वो एज वाली हो गई थी तो पूरी तरह से क्या हो गई थी, झुक गई थी. चेहरा सुरकुत्यांनी भरलेल्या, और चेहरा क्या था ऐसे जैसे हम लोग रिंकल्स जिसको बोलते वैसा भरा हुआ था. सखू आजी गल्लीतून जाताना कोणी सहज म्हटलं, आजी कुठं चाललीस? तर लगेच उत्तर, कुठं जातोय बाबा, म्हातारं माणूस, हाडं गेली वड्याला, बघा माझ्या मड्याला. मतलब यो जो आजी थी उनका जो बोलना था वो एक कवितामय था. वो कविता के ही माध्यम से हमेशा बोलती थी. कोई उनसे पूछ दिया कि किधर जा रहे हो, तो लगेच वो कैसे बोलने की, देखो म्हातारं माणूस मतलब बुढ़ा इंसान है, हाडं गेली वड्याला मतलब जो उनके हड्डियां है वो गई वडको, आणि बघा माझ्या मड्याला. म्हातारी काय बोलते हे सगळ्यांना समजायचंच असं नाही. देखिए ऐसे कुछ वर्डिंग्स होते थे जो सबको ही समझ में नहीं आते थे, पण प्रत्येक जण तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. लेकिन सबको उससे बात करना बहुत ही पसंद था और हमेशा ट्राई करते थे कि उससे हम लोग बातें करें. म्हातारी प्रत्येकाशी बोलते. बुड्ढी जो थी वो
हर एक से बात करती थी। मला सखुआजी नेहमीच एक कविता वाटते। लेखक को सखुआजी क्या लगती थी? हमेशा एक कविता लगती थी। ती कवितेत बोलते। वो कैसी बोलती थी? कवितेत बोलती थी। कवितेत जगते। वो क्या करती थी? कविते में ही जीना जानती थी। तिच्या इतकं प्रचंड भाषिक ज्ञान मला कोणाकडेच दिसलं नहीं। उसके पास में जो नॉलेज था, ज्ञान मतलब क्या? नॉलेज, कौन सी चीज का? भाषा का ज्ञान जितना था उतना लेखक को किसी के भी पास में नहीं है, ऐसे लगता था। देखो यहाँ पर एक चित्र दिया हुआ है, उसमें ये सखुआजी का यह चित्र है। बघा आता पुढे, सखुआजी सहज बोलायला लागली तरी एक कविताच बोलायची। वो नॉर्मल भी अगर बात करती थी ना किसी के साथ में, तो एक कविता की जैसी बात करती थी। म्हणजे कुणी म्हटलं, म्हातारी गप्प घरात बसायचं सोडून कुठं निघालीस मरायला, तर ती लगेच म्हणायची, मरण लोकाला सरण दिक्काला, माझं कपाळ भरलं आभाळ मरलं, माणूस झिजलं, कानूस म्हातारी नवसाची भरून उरायची। हे सगळं ती जुळून बोलायची असं नाही, पण ती बोलायला लागली की आपोआपच तिच्या तोंडातून ते बाहेर यायचं। देखो वो जैसे किसने भी उसको पूछ लिया तो वो डायरेक्टली ऐसे बोलने की जैसे एक कविता ही करती थी। किसी को लगने का कि वो कविता ही बोल रही है। तिच्याशी बोलताना एक अवर्णनीय आनंद मिळायचा। देखो उनसे जब बात करने की तो एक अवर्णनीय मतलब जिसका वर्णन करते आता नहीं, ऐसे एक सुख, एक आनंद, एक खुशी मिलती थी। लहानपणी शाळेत जाता आजी आम्हाला गोळा करून बसायची। जब वो छोटे थे, जब स्कूल जाते थे, तो ये क्या करने की उनको गोळा करून बसायची। गोळा करून बसने म्हणजे क्या? एक जगह पे जमा करके बैठ जाने की। शेतातल्या देवाच्या गोष्टी सांगायची। शेतातल्या देवाच्या गोष्टी मतलब वो खेत में जो देव वगैरह होते उनके बारे में कहानी बनाने की। आजीची गोष्ट कधी कधी आठवडा चालायची। आजी की गोष्ट मतलब क्या? आजी की गोष्ट में जो हम जो स्टोरी बनाते थे वो स्टोरी कभी कभी क्या एक वीक चलती थी। आठवडा म्हणजेच काय? वीक। शाळेला जाताना काही वेळ, शाळेहून येताना काही वेळ, असा तो ठरलेला कार्यक्रम असायचा। और लोगों का एक कार्यक्रम मतलब एक टाइमिंग ये किया हुआ रहता था कि स्कूल जाते टाइम पे आधा घंटा बैठने का, स्कूल से आने के बाद में आधा घंटा बैठने का, ऐसा उनका रोज का वही काम था। एकदा आजीने एक गोष्ट सहज सुरू केली आणि संपवली, पण ती माझ्या मनात दीर्घकाळ रेंगाळली। लेकिन एक जो उन्होंने कथा थी ऐसे स्टार्ट की थी और फटाफट खत्म भी कर दी थी, लेकिन लेखक के दिल में वो हमेशा के लिए रह गई थी। आजी म्हणाली, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला। बघा काय म्हणायची आजी, शेतात एक साप होता, त्याचा माणूस झाला, त्याला पंख फुटले, तो समुद्रावर गेला। त्याला काय फुटले? पंख फुटले, तो समुद्रावर गेला। 4 तपश्चर्या केली, परत आला। त्याचा बैल झाला, खांदा मळला, नांगर झुपला, फाळाला नागिन डसली, बैलाची दातकुंडी बसली, नांगराची नदी झाली। बघा आता ती कशी बोलत होती, तुम्हाला तरी कळतंय का? काहीच नाही कळते। आता बघा तिचे वर्डिंग बघा, शेतात काय होता? एक साप होता, त्या सापाचा कोण झाला? माणूस झाला। माणसाला काय झालं? पंख फुटले, तो कुठे गेला? समुद्रावर गेला। त्याने तपश्चर्या केली, मग त्याचा कोण झाला? बैल झाला। खांदा मळला, नांगर जुंपला, फाळाला नागिन डसली। देखो ये नांगर कैसा होता है? ऐसे रहता है ना, ऐसे ऐसे होता है कुछ। देखो बैलाची दातकुंडी बसली, इसमें बहुत सारे मीनिंग से नांगराची नदी झाली। देखो अभी मैं आप लोगों को बताती हूँ कि इसका मीनिंग क्या है। बैलाला आंघोळ घातली, त्याचा साप झाला, नागिनीला घेऊन पळाला। हे सांगताना आजीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, हाताच्या हातचाली या साऱ्यातून हे सारं आपल्यासमोर घडत आहे, आपण पाहत आहोत असे वाटून अंगावर शहारे यायचे। ही गोष्ट ऐकल्यावर कित्येक दिवस ही गोष्ट माझ्या स्वप्नात जशीच्या तशी घडायची। बैल आंघोळ करायला लागला की डोळे टक्क उघडे पडायचे, तिथून पुढं झोपच लागायची नाही। कधीतरी आपल्या स्वप्नातला साप नागिन घेऊन जाईल आणि आपल्याला हे स्वप्न
पढ़ायचं बंद होईल असं वाटायचं। देखो लेखक के दिमाग में ही वो जो कथा थी एकदम से बैठ गई थी किस तरीके से, और उनको ऐसा लगता था कि कभी कभी उनके सपने में का जो नाग है वो नागिन को लेकर भाग जाएगा। पण कैक वर्षात असं कधी घडलं नाही। ही कथा कधी अचानक स्वप्नात येतेच। आजीने कैक गोष्ट सांगितल्या पण एवढीच कशी मेंदूत उलटून बसली हा प्रश्न अनुत्तरित आहे। मतलब इसका आंसर कुछ भी नहीं है। त्या काळी आणि त्यानंतर या गोष्टीचा अर्थ आजीला विचारला होता तर ती फक्त हसायची। मध्येच एकदा म्हणाली, गाव घरतीला सपान धरतीला, गाव घरतीला सपान धरतीला, धरती दुपावली माती हारकली, आता है कोण करणार। नंतर म्हातारीला काहीच विचारलं नहीं। मतलब उनको कुछ भी क्वेश्चन करो तो वो खाली कविते में ही देते थे और उसका आधे से ज्यादा तो आंसर किसी को भी आता ही नहीं था और कुछ समझता ही नहीं था, क्योंकि वो बहुत टैलेंटेड थे और वो सब कविता के ही लँग्वेज में बात करते थे। चला विद्यार्थ्यांनो, याच्या पुढचं आपण पुढच्या तासाला पाहूया। इसका आगे मैं आपको नेक्स्ट लेक्चर में समझाऊंगी। थैंक यू, टेक केयर।